विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. नेम रिएक्शन्स 8वा व्हिडिओ आहे, लक्षात घ्या. मग पहिल्या 7 व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो याचे क्विक रिव्हिजन करूया. एवढ्या रिएक्शन्स घेतल्या आपण. मला सांगा, पहिल्या रिएक्शन मध्ये कोणता मेटल यूज होतो? रिएक्शनचं नाव काय? रिएक्शनचं नाव आहे वुड्स रिएक्शन. मग या वुड्स रिएक्शन मध्ये सोडियम मेटल यूज होतो, बरोबर आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की वुड्स रिएक्शन मध्ये प्रोडक्ट कुठला तयार होतो? हायर अल्केन तयार होतात. मिथेन कॅन नॉट बी प्रिपेअर्ड. बर. त्याच्यानंतर वुड्स रिएक्शन मध्ये ओके, मग फिटिंग आणि वुड्स फिटिंग काय? तर सांगतो इथं. सगळे जे की ना इथं फिटिंग मध्ये ना अरिल ग्रुप असणार आहे. ओके, आणि इथं सगळे ते अॅलिफॅटिक हायड्रोकार्बन असणार आहेत. वुड्स फिटिंग मध्ये एक अॅलिफॅटिक आणि एक एरोमॅटिक असे ग्रुप असणार आहेत. फॉर एक्झाम्पल मी तर टोलिन तयार होईल. पण या तिघांमध्ये सोडियम मेटल यूज होतंय. तर ह्या दोन रिएक्शन एकसारखे आहेत. कुठल्या आहेत सांगा? स्वार्ट्स रिएक्शन आणि फिंकेलस्टाईन रिएक्शन. हॅलोजन एक्सचेंज. मग स्वार्ट मध्ये ना फ्लोराईड तयार होतं आणि फिंकेलस्टाईन मध्ये आयोडाइड तयार होतं. डब्ल्यूएस मी काय लिहिलंय? विल्यमसन सिंथेसिस. विल्यमसन सिंथेसिस मध्ये इथर तयार होतं. ही रिएक्शन होते अकॉर्डिंग टू SN2 रिएक्शन मेकॅनिझम. आणि SN2 असल्यामुळं या रिएक्शन मध्ये जो अल्किल हलाइड यूज करायचा आहे, त्यातला अल्किल हा प्रायमरीच ग्रुप पाहिजे. बरं, हे सगळं डिटेल सांगत बसण्यासाठी ते 7 व्हिडिओ केलेच ना. इथे पटपट सांगतो बरं का. सॅन्ड मेयर्स म्हणजे ते ॲनिलीन, मग त्याचं डायझोनियम सॉल्ट तयार होणार. मग क्युप्रस सॉल्व्हर रिएक्शन झाली की क्लोरोबेन्झीन, आयडोबेन्झीन, सायनोबेन्झीन त्यात तयार होतं, लक्षात घ्या. गॅटरमन तसंच आहे. कॉपर पावडर यूज होते त्याच्यात, लक्षात घ्या. गॅटरमन कॉच फॉर्म्युलेशन वेगळी रिएक्शन आहे बरं का रे बाळांनो. रोसेनबर्ग रिडक्शन मध्ये कॅटलिस्ट कुठला असतो? पॅलॅडियम ऑन BSO4. तो RCOCl ग्रुप आहे ना, तो CHO मध्ये कन्व्हर्ट होतो. म्हणजे समजा मी बेन्झॉइल क्लोराइड घेतलं तर बेन्झोनाल्डिहाइड. हॅलोफॉर्म तुम्हाला माहिती आहे, मिथिल कीटोन. मेंडिस रिडक्शन ओके, तिथं सोडियम आणि इथेनॉल यूज होतं. त्याचं नेसेंट हायड्रोजन वापरून माईन तयार होतं. अरे पण ती रिएक्शन आहे कोणाची? नायट्राइलची. सायनाइड म्हणूया आपण किंवा नायट्राइल. म्हणजे आता सांगू का, हे मला आठवतंय, हे शिकवताना मी नायट्राइलचे सगळे नॉमेनक्लेचर घेतले होते बरं का. म्हणजे समजा मी H लिहिलं आणि पुढे CN लिहिलं तर याची 3 नावं आहेत. हायड्रोजन सायनाइड म्हणू शकता, फॉर्मा नायट्राइल म्हणू शकता, किंवा एकच कार्बन आहे ना, मग मिथॅन नायट्राइल सुद्धा म्हणू शकताय. मग चला, मी 2च मिनिटात सो रिवाइज केलं ना. म्हणजे रिव्हिजनच इम्पोर्टंट आहे. मग चला, आजच्या लेक्चरमध्ये काय घ्यायचंय? क्लेमेन्सन्स रिडक्शन. ऐका. रिडक्शन आहे म्हणजे रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. बघा ना, इकडं ऑक्सिजन आहे, इकडं ऑक्सिजन नाहीये, ऑक्सिजन आपण रिमूव्ह केलाय. पण या क्लेमेन्सन्स रिडक्शन मध्ये तयार काय होतंय? अल्केन. अल्केन तयार होतोय. मिथिलीन ग्रुप म्हणले त्यांनी, बरोबर आहे. हा शब्द लक्षातच ठेवा. मिथिलीन ग्रुप म्हणजे मध्ये CH2 येणार. मग इकडं अल्किल ग्रुप, इकडं अल्किल ग्रुप झालं की अल्केन तयार होणार. बरं, इथं हा जो कार्बोनिल ग्रुप आहे अल्डिहाइड किंवा कीटोन मधला, त्याची रिएक्शन झिंक अमालगम आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl बरोबर होते. हे एका सेकंदात विचारलं सांगता आलं पाहिजे. क्लेमेन्सन्स रिडक्शन म्हणलं की सेकंदात आठवलं पाहिजे. झिंक अमालगम आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl. आता वुल्फ किश्नर रिडक्शन. वुल्फ किश्नर रिडक्शन मध्ये ना हायड्राझाईन बरोबर रिएक्शन होते. हायड्राझोन तयार होईल आणि त्याची रिएक्शन पुन्हा इथिलीन ग्लायकोल आणि KOH बरोबर होते आणि पुन्हा मिथिलीनच ग्रुप तयार होतोय. आता मी तुम्हाला गंमत सांगू का? हे प्रश्न ना एक्झाम मध्ये कसे विचारले जातील? हाऊ विल यू कन्व्हर्ट असा पण एखादा प्रश्न येऊ शकतो. पण त्याचबरोबर हे रिएजंट मोस्टली विचारले जाणार. बघायचा पहिला प्रश्न. चला. 2025 5 में शिफ्ट टू. ओके, प्रश्न काय बघा. आयडेंटिफाय द रिएक्शन म्हणजे नाव विचारले रिएक्शनचं. सो दॅट कार्बोनिल ग्रुप. कार्बोनिल ग्रुप म्हणजे तो C डबल बॉन्ड O असणारा ग्रुप, की अल्डिहाइड किंवा कीटोन मधला इज रिड्यूस टू मिथिलीन ग्रुप. मिथिलीन म्हणजे CH2 ग्रुप. म्हणजे माझ्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. एक तर क्लेमेन्सन्स रिडक्शन किंवा वुल्फ किश्नर रिडक्शन. मी ऑप्शन्स नाही घेतले, पण दोन्हीपैकी एक ऑप्शन तिथं असणार आहे. पुढचा प्रश्न काय? अय थांबा, दोन्हीपैकी एक नाही. मी वाचलंच नाही. मी तेवढाच प्रश्न वाचलाय. प्रश्न बघा ना. झिंक अमालगम म्हणलंय. म्हणल्यावर क्लेमेन्सन्स रिडक्शन. हां, मग दुसऱ्या प्रश्नाकडे लक्ष गेलं. मला ते पहिल्याचा पॉइंट माझ्या लक्षात आला बरं का. दोन्हीपैकी एक नाही. क्लेमेन्सन्स रिडक्शन असणार आहे, लक्षात घ्या. आता इथं बघा. इथे सुद्धा बघा, कार्बोनिल ग्रुपला कन्व्हर्ट करतोय मिथिलीन ग्रुपमध्ये. पण इथं कोण दिलंय? हायड्राझाईन. म्हणजे ही असणार आहे वुल्फ किश्नर रिडक्शन. अजून एक प्रश्न फक्त मी घेतो. काय विचारलंय? आयडेंटिफाय द प्रॉडक्ट इन द फॉलोइंग रिएक्शन. बघा, ही हायड्राझाईन आहे. ओके.
इथिल फिनिल कीटोन. इथिल फिनिल कीटोन पासून कोणतं अल्केन? मी तर करेक्ट ऑप्शन घेतलाय, पण थांबा. मला दाखवायचं आहे काय तुम्हाला? पुस्तकातलं पेज नंबर 275 ओपन करा. काढलं केमिस्ट्रीचं पुस्तक, पेज नंबर 275 ओपन करा. हा बघा, इथिल फिनिल कीटोन. त्याची रिएक्शन NH2 म्हणजे हायड्राझाईन बरोबर. मग हायड्राझोन तयार झालं आणि नेक्स्टला ना हा जो ग्रुप आहे तो CH2 मध्ये कन्व्हर्ट होणार आहे. म्हणजे तुमच्या O जवळ CH2 ग्रुप येणारच आहे लक्षात घ्या. म्हणजे आला का CH2 ग्रुप? म्हणजे C2H5 CH2 हे तयार झालं. म्हणजे 3 कार्बन आहेत स्ट्रेट चेनमध्ये. C2 म्हणजे 3 2 आणि हा 3 कार्बन. मग N प्रोपिल बेन्झीन तयार झालं. बघा ऑप्शन N प्रोपिल बेन्झीन. कन्क्लुजन काय? टेक्स्टबुक मधलं ॲज इट इज येतंय. मग पुस्तकातल्या ह्या 2 रिएक्शन करा ना. समजा मी प्रोपॅनल घेतलं, इथं सी डबल बॉन्ड O आहे तो CH2 मध्ये कन्व्हर्ट होणार आहे आणि मग मला फायनली इथं CH3 मिळणार. हे 2 कार्बन हे 3 कार्बन. प्रोपेन तयार होणार. 1, 2, 3 कार्बन पुन्हा प्रोपेनच तयार होणार लक्षात घ्या. Oच्या ठिकाणी CH2 येणार. तर जेव्हा झिंक अमाल्गम आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl असेल, डायरेक्ट रिएक्शन मिळते तुम्हाला. आणि जेव्हा हे असं असेल इथं पण झिंक अमाल्गमच आहे. ते दोन्ही रिएक्शन त्याच्याच आहेत बरं का. पण जेव्हा NH2 असेल, तेव्हा पहिला हायड्राझोन तयार होईल आणि नेक्स्ट स्टेपमध्ये त्याच्यापासून मग अल्केन, मिथिलीन ग्रुपमध्ये कन्व्हर्ट होईल. मग आता एक काम देतोय तुम्हाला. चला, हे सगळं रिवाईज करा. कराल इमिडिएटली रिवाईज करायला सुरुवात करा. किती रिएक्शन झाल्या? 11 नंतर 12 आणि 13 रिएक्शन झाल्या आपल्या. व्हिडिओ 8च आहेत, पण रिएक्शन्स 13 झालेल्या आहेत आणि पुढच्या पण रिएक्शन्स लवकर कंप्लीट होतील बरं का. तुम्हाला करायचंय काय माहितीये का? मी काय करतोय? मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी काय केलंय सांगा बघू? तो प्रश्न घेतल्यानंतर, ती रिएक्शन घेतल्यानंतर एम-सी-क्यूज बघितले. कॉन्फिडन्स वाढला, की अरे सोपं आहे. मग त्याचबरोबर आपण काय करतोय, की ते पुस्तकातलं आहे हे पण आपल्या लक्षात येतंय ॲज इट इज. पण आता महत्वाचं काय आणखीन एक गोष्ट. सीडला चला नाव लक्षात ठेवायला सोपं जाईल वगैरे. पण तुम्ही आता बोर्डच्या पी-वाय-क्यू थोड्याशा शोधायच्या. मग ह्या सगळ्या प्रश्नांवर बोर्डमध्ये कसे प्रश्न विचारलेत, मग तुम्हाला ते ओळखता येतंय का? परीक्षेत असं नाही येणार. राइट शॉर्ट नोट ऑन वुड्स रिएक्शन असं नाही येणार. हाऊ विल यू कन्व्हर्ट इथिल ब्रोमाइड इंटू ब्युटेन असं विचारतील. इथिल ब्रोमाइड इंटू ब्युटेन. इथिलमध्ये 2 कार्बन, ब्युटेनमध्ये 4 कार्बन, डबल झाले म्हणजे ती वुड्स रिएक्शन आहे. मग हाऊ विल यू कन्व्हर्ट इथिल ब्रोमाइड इंटू इथॉक्सी इथेन. इथिल ब्रोमाइड म्हणजे माझ्याकडे 2 कार्बन आहेत. इथॉक्सी इथेन मला अजून 2 कार्बन पाहिजेत. पण हे इथॉक्सी इथेन काय असतं? तो इथर आहे. मग मला विल्यमसन सिंथेसिस केलं पाहिजे. मग माझ्याकडे इथिल ब्रोमाइड म्हणजे 2 कार्बन आहेत. मला इथॉक्सी इथेन अजून 2 कार्बन पाहिजेत. म्हणजे जो सोडियम अल्कोऑक्साइड घ्यायचा आहे ना, तिथं पण 2 कार्बन पाहिजेत. मग हे सगळं रिवाईज करा. ऑल द बेस्ट.